नमस्कार. श्री शिवमहापुराण वायवीय संहिता उत्तरार्ध अध्याय क्रमांक 11 वर्णाश्रम धर्म. श्री गणेशाय नमः. महादेव म्हणाले, हे देवेश्वरी, आता मी अधिकारी, विद्वान व श्रेष्ठ ब्राह्मण भक्तांसाठी वर्णधर्माचे थोडक्यात वर्णन करतो. त्रिकाळ स्नान करणे, अग्निहोत्र करणे, शिवलिंगाचे विधिवत पूजन करणे, दान देणे, ईश्वरावर प्रेम करणे, सतत सर्वत्र दया करणे, खरे बोलणे, संतुष्ट राहणे, आस्तिकता असणे, कधीही कोणत्याही जीवाची हिंसा न करणे, लज्जा बाळगणे, श्रद्धा असणे, अध्ययन करणे, योग साधना करणे, अध्यापन करणे, व्याख्यान देणे, ब्रह्मचर्य पाळणे, उपदेश श्रवण करणे, तपश्चर्या करणे, क्षमा करणे, शुचिरभूत असणे, शिखा धारण करणे, यज्ञोपवीत धारण करणे, पगडी धारण करणे, उत्तरीय धारण करणे, निषिद्ध वस्तूंचे सेवन न करणे, रुद्राक्षांच्या माळा घालणे, प्रत्येक पर्वात विशेषतः चतुर्दशीला शिवपूजन करणे, ब्रह्मकूर्च प्राशन करणे. ब्रह्मकूर्च म्हणजे कुशोदक मिश्रित पंचगव्य. प्रत्येक मासात मला ब्रह्मकूर्चाचे विधीपूर्वक स्नान घालून माझे विशेष पूजन करणे, क्रियान्नाचा त्याग करणे, श्रद्धान्नाचा परित्याग करणे, शिळ्या अन्नाचा तसेच विशेषतः यावकाचा म्हणजे भिजलेल्या सातूच्या पिठाचा त्याग करणे, मद्य व मद्याच्या वासाचा त्याग करणे, मला निवेदन केलेल्या नैवेद्याचा म्हणजे चंडेश्वराच्या भागाचा त्याग करणे, हे सर्व वर्णांचे सामान्य धर्म आहेत. क्षमा, शांती, संतोष, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणे, ब्रह्मचर्य, शिवज्ञान, वैराग्य, भस्मसेवन आणि सर्व प्रकारच्या आसक्तींपासून निवृत्ती हा 10 धर्मांना ब्राह्मणाचे विशेष धर्म म्हटले गेले आहे. दिवसा भिक्षान्न भोजन करणे हा यतींचा विशेष धर्म आहे. वानप्रस्थाश्रमी आणि ब्रह्मचारी यांनीही रात्रीचे भोजन न करणेच योग्य होय. अध्यापन, यज्ञ करणे आणि दान घेणे हे मी क्षत्रिय आणि वैश्यांसाठी सांगितलेले नाही. माझ्या आश्रयाने राहणाऱ्या राजांसाठी आणि क्षत्रियांसाठी मी पुढील प्रमाणे धर्म सांगितलेले आहेत. सर्व वर्णाचे रक्षण करणे, युद्धात शत्रूंचा वध करणे, दुष्ट पक्षी, हिंस्र श्वापदे आणि दुराचारी लोकांचे दमन करणे, सर्व लोकांवर विश्वास न ठेवणे, केवळ शिवयोग्यांवर विश्वास ठेवणे, ऋतुकाळातच स्त्री संग करणे, सेनेचे संरक्षण करणे, गुप्तहेर पाठवून लोकांचा वृत्तांत जाणून घेणे, नित्य शस्त्र धारण करणे, चिलखत घालणे आणि भस्म धारण करणे, वैश्यांसाठी गोरक्षा म्हणजे गायींचे पालन, वाणिज्य, व्यापार आणि कृषी शेती हे धर्म सांगितले आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्यांची सेवा करणे हा क्षुद्रांचा धर्म आहे. बाग लावणे, माझ्या तीर्थाची यात्रा करणे आणि आपल्या धर्मपत्नीबरोबरच समागम करणे हा गृहस्थांचा विहित धर्म आहे. वनवासी, यती आणि ब्रह्मचारी यांनी ब्रह्मचर्य पाळणे हाच मुख्य धर्म आहे. स्त्रियांसाठी पतीची सेवा करणे हा सनातन धर्म आहे. पतीची आज्ञा असेल तर ती माझे पूजनही करू शकते. जी स्त्री पतीची शुश्रूषा सोडून व्रताचरण करते ती नरकातच जाते, यात संशय नाही. विधवा स्त्रियांसाठी प्रामुख्याने पुढील धर्म सांगितलेले आहेत. व्रत करणे, तप करणे, दान देणे, शुचिरभूत राहणे, भूमीवर शयन करणे, केवळ रात्रीच भोजन करणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे, भस्म किंवा जलाने स्नान करणे, शांत राहणे, मौन राखणे, क्षमा करणे, सर्व जीवांना विधीपूर्वक अन्न देणे आणि अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा तसेच विशेषतः एकादशीला उपवास करून माझे पूजन करणे. देवी, अशा प्रकारे मी आपापल्या आश्रमांचे सेवन करणाऱ्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थी, संन्यासी आणि स्त्रिया यांच्या धर्माचे वर्णन केले. प्रिये, तू सुद्धा माझे ध्यान आणि माझ्या षडाक्षर मंत्राचा जप कर. हाच वेदोक्त धर्म आहे आणि हाच धर्म व अर्थाचा संग्रह आहे. मनुष्य लोकात जे पुरुष आपल्या इच्छेने माझ्या सेवेचे व्रत घेतात, जे भक्तिभावाने आणि पूर्वजन्मातील उत्तम संस्कारांनी युक्त आहेत, जे स्त्री आदी विषयांमध्ये आसक्त असले किंवा नसले तरी पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापांनी लिप्त होत नाहीत, माझ्या कृपा प्रसादाने विशुद्ध झालेल्या विवेकी पुरुषांना माझ्या स्वरूपाचे ज्ञान होते. मग त्यांना कर्तव्य, अकर्तव्य असा कोणताही विधिनिषेध राहत नाही. समाधी व शरणागतीचीही आवश्यकता राहत नाही. ज्याप्रमाणे माझ्यासाठी कोणताही विधिनिषेध नाही, तसा त्यांच्यासाठीही नाही. ज्याप्रमाणे परिपूर्णतेमुळे माझ्यासाठी काहीही साध्य नाही, त्याप्रमाणे त्या कृताकृत्य ज्ञानयोग्यांना
कोणतेही कर्तव्य राहत नाही. ते माझ्या भक्तांच्या हितासाठी मनुष्यभावाचा आश्रय घेऊन भूतलावर वास करतात. त्यांना रुद्र लोकातून आलेले रुद्रच समजले पाहिजे. ज्याप्रमाणे माझी आज्ञा ब्रह्मादिकांना कार्यप्रवृत्त करते, त्याप्रमाणे या शिवयोग्यांची आज्ञा मनुष्यांना कर्तव्यास प्रवृत्त करते. ते माझ्या आज्ञेचे चोख पालन करतात. माझ्या ठाईच सद्भाव ठेवून असतात. म्हणून त्यांच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो आणि उत्तम फल देणारा विश्वास उत्पन्न होतो. ज्या पुरुषांचे माझ्यावर प्रेम आहे त्यांनी आधी कधी न पाहिलेल्या व न ऐकलेल्या व न अनुभवलेल्या गोष्टींचे ज्ञान होते. त्यांच्यामध्ये अकस्मात कंप, स्वेद, अश्रुपात, कंठ दाटणे, आनंद आदी भाव वारंवार उत्पन्न होतात. ही लक्षणे कधी पृथक तर कधी एकत्रित प्रकट होतात. कधी विलग होणाऱ्या या मंद, मध्यम व उत्तम भावांवरून त्या श्रेष्ठ सत्पुरुषांना ओळखावे. ज्याप्रमाणे आगीमध्ये ठेवलेले लोखंड तापून लाल होते, त्याप्रमाणे माझे सान्निध्य प्राप्त झालेले पुरुष स्वरूपच होतात. त्यांनी सर्व अवयवांनी युक्त असे मानवी शरीर धारण केलेले असले तरी ते वास्तविक खऱ्या अर्थाने रुद्रच असतात. त्यांना साधारण मनुष्य समजून त्यांची अवहेलना करू नये. जो मूढचित्त पुरुष त्यांचा तिरस्कार करतो, त्याचे आयुष्य, कुळ, शील आणि धन नष्ट होऊन तो नरकात पडतो. असो, येथे आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. ती म्हणजे ज्याला गुणातीत पदाची इच्छा आहे त्याने अशुद्ध बुद्धी, ऐश्वर्याची अपेक्षा, प्राकृत पुरुषार्थ आणि गुणांची इच्छता यांचा त्याग करावा. माझे गुणातीत पद ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्या पदांपेक्षा श्रेष्ठ आहे. येथे अधिक बोलून काय लाभ? ज्याला स्वतःच्या कल्याणाची इच्छा आहे त्याच्यासाठी कोणत्याही उपायाने माझ्यामध्ये चित्त लावणे हेच एकमात्र साधन आहे. उपमन्यू पुढे म्हणाला, श्रीकृष्णजी, अशा प्रकारे परमात्मा श्रीकंठनाथ शिवजींनी त्रैलोक्याच्या हितासाठी ज्ञानाचे सार असलेल्या अर्थाचा संग्रहच प्रकट केला आहे. वेदशास्त्रे, इतिहास, पुराणे आणि विद्या या त्या विज्ञान संग्रहाच्याच विस्तृत शाखा आहेत. हा ज्ञान, ध्येय, अनुष्ठेय, अधिकार, साधन आणि साध्य या 6 अर्थाचा संक्षिप्त संग्रह आहे असे सांगण्यात आलेले आहे. हा षड अर्थ संग्रहाच्या ज्ञानाने मनुष्य सर्वज्ञ होतो. असो, जो शिवभक्तीने युक्त आहे, शिवज्ञानामृताने तृप्त आहे, त्याच्यासाठी आतले व बाहेरचे असे कोणतेही कर्तव्य शेष राहत नाही. म्हणून बाह्य आणि अभ्यंतर कर्माचा क्रमशः त्याग करून तसेच ज्ञानाने ज्ञेयाचा साक्षात्कार करून मग त्या सादरभूत ज्ञानाचाही त्याग करावा. जर चित्त शिवजींच्या ठिकाणी एकाग्र होत नसेल तर कर्म करून काय लाभ होणार? पण चित्त एकाग्र असेल तर कर्म करण्याची काय आवश्यकता आहे? म्हणून मनुष्याने बाह्य व अभ्यंतर कर्मे करून किंवा न करून कोणत्याही उपायांनी आपले चित्त शिवजींमध्येच लावले पाहिजे. ज्यांचे चित्त शिवजींमध्ये निमग्न आहे आणि ज्यांची बुद्धी सुस्थिर आहे, त्या सत्पुरुषांना इहलोकी आणि परलोकी सर्वत्र परमानंदाचीच प्राप्ती होते. या लोकी ओम नमः शिवाय या मंत्राने सर्व सिद्धी प्राप्त होतात. म्हणून परापर विभूती, उत्तम मध्यम ऐश्वर्य मिळवण्यासाठी या मंत्राचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. अध्याय 11 समाप्त.